काल परत पुन्हा एबीपी माझ्याच्या कट्ट्यावर पुन्हा संजय राऊत बरगळले. अहो संजय राऊत गांजावाला, आपल्या हे का लक्षात येत नाही? गर्दीचं रूपांतर मतदानात करण्याची ताकद एकनाथ शिंदेमध्ये आहे. तुम्हाला जेलमध्ये पुस्तक लिहिण्याची अक्कल आणून देणारा एकमेव नेता एकनाथ शिंदे आहे. तुमचं सगळं भुईसपाट करणारा आणि तुम्हाला वनवन लोकांच्या दारात फिरायला लावणारा एकमेव नेता एकनाथ शिंदे आहे. तुमच्या मालकासही दिल्लीच्या हजारवाऱ्या करण्यासाठी प्रवृत्त करणारा एकमेव नेता एकनाथ शिंदे आहे. तुमचं होतं ते नव्हतं करणारा आणि तुमच्या नाकाखालून 40 ते 50 आमदार घेऊन जाणार, खासदार घेऊन जाणार एकमेव एकनाथ शिंदे नेता आहे. तुम्ही काय घेऊन बसले? अहो तुमचा त्यांचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवसही पूर्ण होत नाही. एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम तुम्ही जेवढं कराल तेवढं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये मोठं होणार. तुम्ही काय सांगताय की दोन ठाकरे एकत्र आल्याच्या नंतर सगळ्या पक्षांना भीती वाटेल? अहो आमची रणनीती तयार आहे. तुमची बीएमसी असू दे, तुमची पिंपरी चिंचवड असू दे, तुमची कुठलीही महानगरपालिका असू दे, नाशिक असू दे, संभाजीनगर असू दे, ठाणे असू दे, कुठल्याही महानगरपालिकेमध्ये हे दोघं जरी एक तर येणारच नाही. पण जर आले तर एवढा उहापोह तुम्हाला करायची गरज नाही. तुमचं काय झालंय की तुम्हाला सत्तेचं जास्त वावडं झालं. तुम्हाला सत्ता नको वाटते ना. तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने विचार करणार. अरे मग तुम्हाला एवढं जर असं वाटत असेल तर 10 वेळेस तुम्ही अमित शहाच्या घरी कशाला जाता? तुम्ही त्यांच्या बंगल्यावर कशाला जाता? आणि एकनाथ शिंदेला बाजूला करा ना, आपण दोघं युती करू कशाला म्हणता? अहो तुमचे 20 आमदार तुम्ही काँग्रेस बरोबर तुम्ही तिथं बसताना बसवलं आणि तुम्ही काय सांगताय, भाषा करताय? मुंबईतल्या मराठी माणसाचा आम्हाला विचार करायचा आहे. मराठी माणसं उभे करायचे, मराठी अस्मिता जागवायची. मुंबईतली खरी परिस्थिती मराठी माणसाची सांगू? तुम्ही काय सांगायला टक्का घसरला नाही मग? अहो मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का घसरला. मालवणी बघा, विरार बघा, मालाड बघा, तुमचं कुलव्यापासून सगळं बघा, कुठं हिंदू. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? बीएमसीवर प्रशासकीय प्रशासन लागण्याच्या अगोदरपर्यंत तुमच्या ताब्यात बीएमसी होते. काय केलं तुम्ही? तुमच्या मालकानं काय केलं? मुस्लिम बहुमोल एरिया जो आहे त्या एरियामध्ये तुम्ही काय केलं? पाकिस्तानचे झेंडे घेऊन तुमच्या मिरवणुकीमध्ये फिरता. अहो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. एकनाथ शिंदे, मी अनेक वेळा सांगतो की जिवंत नेतृत्व आहे आणि सगळ्या शिवसैनिकांचा एकनाथ शिंदेवर विश्वास आहे. त्या दोन्ही भावांना माहिती आहे शेतकऱ्यांचे काय आत्महत्या होत्या, त्यांना माहिती आहे गावकुसाबाईचे काय प्रश्न आहेत, दलितांचे काय प्रश्न आहेत, आदिवासींचे काय प्रश्न आहेत, इथले महिलांचे काय प्रश्न आहेत. काय तुम्हाला असं म्हणायचंय का? अहो मुंबईमध्ये मराठी समाजातल्या महिला, या महाराष्ट्रातल्या महिला नृत्यांगना नाहीत, रेड एरियामध्ये नाहीत. तुम्ही काय करता मुंबईमध्ये? अहो तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला तुमचे दाखवायचे दात वेगळे आणि तुमचे खायचे दात वेगळे. दोघांना एकत्र आणायचं इथं आणि आपण आपले मनसुबे सत्तेमध्ये येण्यासाठी आणि बीएमसी घेण्यासाठी काय करता येईल हे तुमचे ते सगळे षडयंत्र चालू आहेत. पण आमची तुमच्याबद्दल रणनीती तयार आहे आणि तुम्ही उठलं सुटलं भारतीय जनता पार्टीच्या संबंधाने जास्त बोलत जजवू नका. एकनाथ शिंदे बद्दल बोलत जजवू नका. हे बंद करा, नाहीतर ह्याच्यापेक्षा अधिक नुकसान होऊ शकतं.